काय फक्त 2 पिकलेल्या आंब्यांपासून एवढी स्वादिष्ट अशी डिश? नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 2 आंब्यांपासून अगदी टेस्टी आणि रिफ्रेशिंग अशी समर स्पेशल ड्रिंक बनवणार आहोत. आणि ही रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच भन्नाट होणार आहे. त्यासोबतच अगदी टेस्टी आहे हा डेझर्ट. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल आणि लगेचच तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तर त्यासाठी आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मी एक कपमध्ये साधारणतः 2 चमचे सब्जा आहेत त्या भिजू घालते. या ठिकाणी 2 चमचे सब्जांसाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी मी साबुदाणे घेतलेले आहेत, त्यांना व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. हे बघा. आता आपण या भिजवलेल्या साबुदाण्यांपासून अर्धा कपचं हे माप आहे. आणि यामध्ये मी आधी अर्धा ते 1 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही तुमच्या वेसलच्या साईजनुसार पाणी घालायचं आहे. त्यामध्ये एक रिंग ठेवून त्यावरती मी प्लेट ठेवली आणि या प्लेटमध्ये तुम्हाला मी माप दाखवल्याप्रमाणे अर्धा कप या ठिकाणी आपण साबुदाणे घातलेले आहेत. आता आपण त्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित त्यांना वाफवू द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, मी अर्धा लिटर दूधपैकी एका बाउलमध्ये वेगळं दूध घेतलेलं आहे थोडं, आणि उरलेलं एका पातेलीत घातलेलं आहे. जे वेगळं काढलेलं दूध होतं यामध्ये मी केसर घातलेलं आहे. आणि यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालणार आहोत. या ठिकाणी मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. आणि साधारणतः 2 चमचे घेऊन आपण याला व्यवस्थित दुधात मिक्स करणार आहोत. बघा, कस्टर्ड पावडरमुळे दुधाला किती छान असा येल्लो कलर आलेला आहे. आता आपण जे पातेलीत वेगळं दूध काढलं होतं ते मी तापवायला ठेवलेलं आहे. आपण आता या ठिकाणी साबुदाणे बघून घेऊया. बघा, साबुदाणे किती छान ट्रान्सपरंट झालेले आहेत. आता आपण अलगद प्लेट काढून घेणार आहोत. प्लेट गरम झालेली असेल त्यामुळे जरा काळजीपूर्वक आपण तिला काढणार आहोत. त्यानंतर थंड पाण्यामध्ये आपण हे साबुदाणे घालणार आहोत. साबुदाणे खूपच गरम आहेत त्यामुळे हळूहळू आपण साबुदाणे आहेत ते थंड पाण्यात घालणार आहोत. हे बघा, साबुदाणे पाण्यात घातल्यामुळे त्यांचा चिकटपणा जो आहे तो कमी होईल आणि ते जरा सुटसुटीत देखील होतील. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपले जेलीसारखे साबुदाणे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे. आता यामध्ये की नाही आपण जे कस्टर्ड पावडर आणि केसर घातलेलं दूध आहे ते घालणार आहोत आणि याला आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यालासुद्धा आपण गॅसवरती व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता आपण ह्या दुधालासुद्धा एक उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची. आणि यामध्ये साधारणतः 1 वाटी मी मिश्री घातलेली आहे. ह्या खडीसाखरला मिश्री बोलतात किंवा तुम्ही मार्केटमधून खडीसाखर आणली किंवा साखर घातलीत तरी चालणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 2 आंबे आहेत त्यांना मिक्सरमध्ये घातलेलं आहे, त्यांचे पीसेस करून. आणि आपण आता यांची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आणखीन आंबा घालत आहे. साधारणतः आपण 2 आंबे या ठिकाणी वापरलेले आहेत. आता कस्टर्ड पावडरमुळे आपलं दूध आहे ते घट्ट झालेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता दुधाची. आपण गॅस बंद करायचा आहे आणि या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकतात. हळूहळू दूध आपलं खूप घट्ट होतं. फक्त 2 चमचे कस्टर्ड पावडरमध्ये आपलं दूध आहे ते व्यवस्थित घट्ट होतं. आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला पुन्हा याला गरम करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी बघू शकतात, आता आपण याला थंड करून घेतलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी मी साबुदाणे आहेत त्यांनासुद्धा गाळून घेतलेलं आहे. आता आपण एक मोठं वेसल घ्यायचं, मोठं पातेलं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपलं कोमट केलेलं म्हणजे थंड केलेलं कस्टर्ड मिल्क आहे ते घालून घ्यायचं आहे.
या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात किती घट्ट आहे. त्यानंतर आपण यामध्ये आंब्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपलं दोघंही जे मिक्सचर आहे ते खूप घट्ट आहे, त्यामुळे आपण यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा ते झालं की आपण यामध्ये ज्या सब्जा भिजू घातलेल्या त्या बघा व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. सब्जा लगेच तयार होतात, त्यांना अर्धा तास जास्तच होईल, पण अर्धा तास मॅक्झिमम जर तुम्ही त्यांना भिजू घातलं की व्यवस्थित आपल्या सब्जा तयार होतात. आणि यानंतर आपण यामध्ये जे आपले साबुदाणे आहेत ते घालणार आहोत आणि यांना व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या ठिकाणी बघा आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी आणखीन अर्ध्या आंब्याच्या पीसेस करून घेतलेले होते आणि आता आपण ते पीसेस यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा ही डिश खाणार तेव्हा आणखीनच छान टेस्ट यायला हवी. आणि सोबतच या ठिकाणी आपण डाळिंबाचे दाणेसुद्धा घालणार आहोत. मैत्रिणींनी या ठिकाणी मी 1 डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत. त्यासोबत गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या, ज्या की आणखीनच टेस्टला छान लागतात आणि दिसायलासुद्धा आपली जी ड्रिंक आहे, आपलं जे डेझर्ट आहे ते आणखीनच टेस्टी दिसतं. सोबत मार्केटमध्ये टूटी फ्रुटीज विकायला येतात, त्यासुद्धा तुम्ही आणू शकतात आणि घाला, अगदी टेस्टी लागतात. आणि टूटी फ्रुटीमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या डेझर्टला. तर अशा प्रकारे आपण आपली ही ड्रिंक मिक्स केलेली आहे आणि आता मस्त आपण हिला सर्व करून हिचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. आणि नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि यामध्ये तुम्हाला जर बर्फ घालायचे असतील तर तुम्ही बर्फ घालूनसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतात. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद.